नमस्कार मित्रांनो, माझं नाव शैलेश भोजने, शैलेश एनटी आहे. यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण आलो आहे गगनगिरी महाराज खोपोलीमध्ये. तर त्यांच्या मठामध्ये आपण आलो आहे आज. तर एंट्रीला बघा मी इथे लावलं आहे, टीका लावला आहे. तर एंट्रीला सर्व टीका वगैरे लावायला एक जण आहे. तर मित्रांनो इथे खूप काही बघण्यासारखं आहे, दर्शन घेण्यासाठी शिकण्यासारखं आहे, लहान मुलांसाठी पण चांगलं आहे. तर आज बघूया आपण खोपोलीतील श्री गगनगिरी महाराजांच्या मठातील सर्व व्हिडिओ आपण बघणार आहे. तिथे काय काय पद्धती आहेत, काय काय सुविधा आहेत, काय काय बघण्यासारखं आहे ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवतो. तर जे नवीन कोण असतील ते नक्की सबस्क्राईब करा. आपल्या नवीन व्हिडिओ अशाच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ येत जातील. तर पुढे बघूया आपण आतमध्ये जाऊया. गर्दी खूप आहे, संडे असल्यामुळे गर्दी खूप असते. तर कसं यायचं याचा पण व्हिडिओ तुम्ही पुढे बघा कसं यायचं ते. तर मित्रांनो, ट्रेनने जायचं असेल तर तुम्हाला सकाळची पण एक ट्रेन आहे 7:54ची, जी घाटकोपरला 7:54ला येते सकाळी. त्याला 2 तास लागतात. तर खोपोली स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर तुम्ही रिक्षाने जाऊ शकता आणि तुम्ही चालत पण जाऊ शकता. वॉकिंगच्या डिस्टन्सवरती 10 मिनटाच्या डिस्टन्सवरती आहे ते. तर त्याच्यानंतर आता वेगळा चालत जातो आहे. तर भरपूर सारे लोक चालतच जात आहे. तर तुम्ही बघू शकता समोर डोंगर आहे, डोंगराच्या बरोबर पायथ्यालाच गगनगिरी महाराजांचा मठ आहे. तर आता आपण पोचले, मठाजवळ पोचलो आहे. तर आजूबाजूचा तुम्ही परिसर बघू शकता, खूप सुंदर अशी सुरूची झाडं आहेत. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया. तर आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता व्यवस्थित चेकिंग वगैरे होते आणि चेकिंग वगैरे झाल्यानंतर तुम्ही इकडे चप्पल स्टँड बघू शकता. इकडे तर मठाच्या आतमध्ये चप्पल काढल्यानंतर आपल्याला हातपाय धुवायला पण नळाचं सोय आहे. इकडे हातपाय पण धुवू शकतो. हातपाय धुवूनच आतमध्ये जायचं आहे आपल्याला. गगनगिरी महाराज यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील. त्यांचं खरं नाव श्रीपाद गणपतराव पाटणकर साळुंखे. त्यांचे गाव आहे मंदुरे, पाटण तालुक्यामध्ये. 1906मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गणपतराव व त्यांच्या आईचे नाव विठाबाई. वयाच्या 6 वर्षापासून आईवडील गेल्यानंतर त्यांना देवांच्या भेटीची ओढ होती. नंतर त्यांनी भारतभर खूप भ्रमण केलं. काश्मीर, हिमाचल, लडाखमध्ये, नंतर बद्रीनाथला आले. तिकडे त्याने गुहेमध्ये तपश्चर्या केली. तेव्हा त्यांना तिथे बद्रीनाथ आल्यानंतर त्यांना कफनदारी साधू भेटले व त्यांनी गगनगिरी महाराजांना भेटले व गगनगिरी महाराज यांच्यावर पाणी शिंपडले व त्यांना सांगितले की तुम्हाला आजपासून सर्वसिद्धी प्राप्त होत आहे. तुझ्या हातून महामानवाच्या कल्याणासाठी कार्य होईल. तू दक्षिणेला चालत राहा. नंतर ते चालत चालत दक्षिणेमध्ये आले. ऋषिकेशला येऊन थांबले. भारतभर त्यांनी एकट्याने प्रवास केला. नंतर त्यांना स्वामी महाराज म्हणून ओळखायला लागले. महाराजांना निसर्गाबद्दल खूप प्रेम होते. निसर्गाबद्दल ते खूप काही बोलायचे. नंतर त्यांनी व्यसनमुक्तीसाठी पण खूप काम केले. त्यांना खूप साऱ्या विद्या आत्मसात होत्या. गुरुपौर्णिमेच्या दिवशी खूप सारे भाविक मठात येत असतात, आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात.
मित्रांनो, तुम्ही पण इकडे नक्की भेट द्या. तुम्हाला पण म्हणजे असं खूप छान आहे. एकदम शांत पण आहे. खूप गर्दी आहे, पण एवढी शांतता मी कधी कुठल्या मठामध्ये बघितली नव्हती. तर एवढं पब्लिक पण आहे, पण एवढं शांत आहे की एवढं शांततेने दर्शन घेतंय. खूप छान वाटतंय मला पण इकडे येऊन. तर तुम्ही पण सर्वांनी नक्की इकडे भेट द्या. तुम्हाला पण आवडेल आणि इकडे बघण्यासारखं पण खूप छान आहे इकडे. तुम्ही पण नक्की भेट द्या. महाराज तासनतास पाण्यामध्ये उभे राहून ध्यानधारणा करत तप करत असताना त्यांचे पाय माशाने कोरतळले होते असे सांगितले जाते. महाराजांची कीर्ती वाढू लागल्याने अनेक राजकीय नेते त्यांना भेटायला येऊ लागले. महाराजांनी हजारो भक्तांना कल्याण करत त्यांना भक्तिमार्गाला लावले होते. तर मित्रांनो, ह्या साईडला मोफत उपचार पण आहेत खोपोली आश्रम विभागाकडून. आता आपण आलो मठाच्याच साईडला असणारं एक छोटंसं गार्डन आहे. तर ह्या साईडला बघू शकता तुम्ही. आणि ह्या साईडला रथ ठेवलेला आहे. तर मला वाटतं गुरुपौर्णिमेच्या दिवशी तो बाहेर काढत असेल. तर इकडे बघू शकता या साईडला योगा करताना महाराजांची मूर्ती आहे. तर इकडे सुंदर शोकलेलं आहे, ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः. तर ह्या साईडला सर्व देवदेवता आहेत, तुम्ही बघू शकता इकडे. आणि या साईडला तुम्ही नक्की या खोपोलीमध्ये. आणि माझ्या व्हिडिओमधून हे मला खूप दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करतो. या साईडला बघू शकता एक छोटंसं माकड आहे आणि त्याला तुम्ही खायला काय घालू शकता, बिस्किट वगैरे. हे बघा. साईडला बघू शकता एक छोटी मुलगी दिसते. तर ह्या साईडला आहे गगनगिरी महाराज भक्त निवास. ह्या साईडला खूप मोठा असा भक्त निवास बांधलेला आहे. जे लांबून जे लोक येतात परराज्यातून महाराष्ट्रातून, तर त्यांना राहण्यासाठी इथे उत्तम सोय आहे. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे गुहेकडे. तर दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर इकडे तिकडे म्हणजे फिरल्यानंतर आपल्याला ह्या साईडला जो वरती रोड जातो आहे, तुम्ही बघू शकता. ह्या साईडला मंदिर आहे आणि ह्या साईडला गुहा दर्शन आहे. तर गुहेकडे आता आपण चाललो आहे. इकडे आयुर्वेदिक मसाज सेंटर आहे, खूप छान आहे. आणि त्याचं टायमिंग आहे सकाळी 8 वाजता ते दुपारी 11 वाजेपर्यंत टायमिंग आहे. तर महाराजांना प्राण्यांबद्दल खूप प्रेम, पक्ष्यांबद्दल खूप प्रेम होतं. तर मठामध्येच गायींचा खूप मोठ्या प्रमाणात असा गोठा. इकडे तुम्ही बघू शकता लहान लहान गायीची वासरं आहेत, पिल्लं आहेत आणि त्यांच्या गायी पण आहेत इकडे. त्यांचा पण इकडे सांभाळ केला जातो. तर मित्रांनो, इकडे गायी पण आहेत आणि त्या साईडला वासरं ठेवलीत एका साईडला, त्या साईडला पण गायी आहेत. आणि खूप मोठा असा गोठा आहे इकडे. आणि क्लीन बघा किती आहे. बाकीचे सर्व चारायला सोडलेले आहेत. मस्त वाटतं. तर मित्रांनो, ह्या साईडला बघा गुरं आहेत सर्व, जे मठातले आहेत सर्व. आणि मठातले सर्व सहकारी याच्यामध्ये देखभाल करतात. तर लहान लहान पिल्लं आपण तिकडे बघितलेले, जे वासरं होती ती. आणि ह्या साईडला गायी आहेत. रोडवरती बघा एक असं जायला कार्पेट अंतरलंय, कारण या दगड्यामुळे जो रोडवरती जरा खडी आहेत आणि चप्पल तर पहिला गेटवरती काढून ठेवलेले आहेत. आतमध्ये कुठेही चप्पलचा वापर कोण करत नाही. तर त्यामुळे एक दगड वगैरे न रुपण्यासाठी एक कार्पेट टाकलंय. ते ह्या साईडला पूर्ण रोडवरती टाकलंय. जो गोव्याकडे जाणारा जो रस्ता आहे, तर त्याच्यासाठी चांगलं सोयीस्कर पब्लिकसाठी.
महाराजांचे मुंबई पुणे महामार्गावर खोपोली येथे त्यांचे वास्तव्य होऊ लागले. खोपोलीत काही काळ वास्तव्यानंतर 4 फेब्रुवारी 2008 महाराजांचे खोपोली येथे निधन झाले. तेव्हा ते 103 वर्षाचे होते असे सांगितले जाते. काय नाही येते बघ आणि का मारायचं मला सगळंच मागून तर मित्रांनो, तुम्ही आता बघितलं असेल पूर्ण व्हिडिओ. आमचं जेवण पण झालेलं आहे. जेवणाची पद्धत एकदम खूप सुंदर आहे. ताटं आपण स्वतः धुवायचे आहेत, लाईनीमध्ये आपण जेवण घ्यायचं आहे आणि जमिनीवरती बसून जेवायचं आहे. आणि हाच खरा आनंद आहे इकडे मठामध्ये येण्याचा, की बसून तुम्ही जेवू शकता. बसायला एकदम भरपूर जागा आहे. एकदम लाईनशीर पद्धतशीर एकदम लाईनमध्ये जेवायचं आहे. आणि जेवण झाल्यानंतर आपली स्वतःची ताटं स्वतःच धुवायची आहेत आणि तिथे जमा करायचे आहेत. चेक करायला पण माणसं आहेत तिथे आणि साबण पण धुवायला वगैरे. आणि सुंदर असं पद्धतीचं नियोजन आहे ते या मठामध्ये. तर मंडळी, तुम्ही नक्की या इकडे व्हिजिट करा. कोण नवीन असेल त्यांनी नक्की इकडे एकदा व्हिजिट द्या. नक्की तुम्ही दर्शन घ्या. इकडेच खूप सुंदर आहे बघण्यासारखं खूप आहे इकडे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्त जास्त कमेंट करा, शेअर करा. आणि जे नवीन कोण असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही सबस्क्राईब केला तर अशाच मला नवीन विविध लोकांपर्यंत मला व्हिडिओ पोहोचवता येतील. तर हा व्हिडिओ इथंच थांबवतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.